राम मंदिर ट्रस्टमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात मिरजेत शिवसेना ठाकरे पक्षाकडून आंदोलन, ईडी व मोका अंतर्गत चौकशीची मागणी। अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टच्या कथित कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मिरजमध्ये भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। या प्रकरणाची ईडी आणि मोका अंतर्गत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली। राम मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाल्याचा दावा करत कथित घोटाळ्यातील निधीचा वापर राजकीय हेतूंसाठी करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। लहान-सहान प्रकरणांमध्ये ईडी आणि मोका अंतर्गत कारवाई करणारे सरकार या प्रकरणातही तितकीच तत्परता दाखवणार का, असा सवालही पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केला। तसेच कितीही आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसेनेचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीदादा सातपुते, सांगली जिल्हा महिला संघटिका शाकेरा जमादार, महादेव मगदूम, सरोजिनी माळी, ज्योती केंगार, जिल्हा संघटक साजिद पठाण, शिवसेना युवा सेना नेते पैलवान कुबेरसिंग राजपूत, फिरोज मुलानी, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हतेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मैं एक शिवसैनिक हूँ, उद्धव बाळासाहेब ठाकरे का एक कार्यकर्ता हूँ और ये जो राम मंदिर में चोरी हुई है, ये चोरी ये आपके भारत की चोरी है। ये हिंदुस्तान के अंदर 140 करोड़ की आबादी है, 140 करोड़ के भगवान है श्री राम, और श्री राम के मंदिर में जो चोरी हुई है ये काले अक्षर में लिखा जाएगा। और ये चोरी करने वाले कोई और नहीं, ये भाजपा और आरएसएस के लोग हैं। 11 लोगों की जो बॉडी है राम मंदिर की, उसमें पूरे भाजपा और आरएसएस के लोग हैं और ये बॉडी बनाने का काम नरेंद्र मोदी पंतप्रधान साहब ने किया है। मैं नरेंद्र मोदी साहब से पूछना चाहता हूँ कि भास्कर दैनिक भास्कर पेपर के अंदर बातमी आई थी कि कुछ तो गड़बड़ चालू है, तो वो इंक्वायरी क्यों नहीं लगाई? स्टेट बैंक ऑफ इंडिया में जो पैसा जमा होता है उसके अंदर स्टेट बैंक के मैनेजर ने उनको सूचना दी थी कि कुछ तो गड़बड़ चालू है, कभी भी कुछ एक्शन ली नहीं। और ये जानबूझकर ये सालों से भगवान श्री राम के नाम पे इनकी चोरी चालू है और यही पैसा ये इलेक्शन में यूज करते हैं और लोगों को अंदर बढ़ाने का काम करते हैं। मैं एक हिंदुस्तान के नागरिकों से कहना चाहता हूँ कि ये मनी लॉन्ड्रिंग के अंदर बड़े बड़े लोगों को, राष्ट्रीय लोगों को, पुजारियों को, खासदार, आमदार, इनको सबको जेल में बढ़ाए कि ये राम मंदिर के जो 11 लोगों की ट्रस्ट है उनको क्यों अंदर नहीं बढ़ाए? ये पूरे भारत का पैसा है, पूरे भारत का, पूरे भारत के लोगों का ये भगवान है श्री राम, इनको जवाब देना पड़ेगा। और जो लोगों ने ये काम करा है इनको फेरना भी पड़ेगा। भगवान का पैसा खाना कोई मामूली बात नहीं है और मैं मुस्लिम समाज की तरफ से इन सब लोगों का निषेध करता हूँ। केंद्र सरकारने जे राम मंदिर बांधलं आणि त्या राम मंदिरमध्ये जे काही पैशाची चोरी झाली, त्या चोरीमध्ये सहभागी असणारे जे काही ट्रस्टचे लोक आहेत, त्या ट्रस्टच्या लोकांना जी नेमणूक केली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली आहे। आणि हजारो कोटी रुपयाची चोरी झाली। हे पैसे आमदार खासदार फोडण्यासाठी ह्या भाजप सरकारने वापर केलेला आहे। त्याचा एखाद्या बारीक सारीक गोष्टीला भाजप सरकार ईडी मोका अंतर्गत कारवाई करते, तर ज्या लोकांनी मंदिरामध्ये चोरी केली त्या लोकांची चौकशी करून मोका ईडी लावणार का? आणि याच्यामध्ये ही जी लोक नेमलेत याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सहआरोपी करणार का? केंद्र सरकारनं डोळेझाकपणानं पैसे कुठल्या मंदिराची चोरी केली आणि कुठले आमदार खासदार फोडायला पैसे वापरले, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी होणं गरजेचं आहे। शिवसेनेसारख्या पक्षाला त्यांनी त्यांचे खासदार आणि आमदार फोडायचं काम केलंय, पण या अमित शहाला नरेंद्र मोदीला मला सांगायचं आहे, तुम्ही किती आमदार खासदार फोडले तर शिवसेनेचा शिवसैनिक फुटला जाणार नाही। शेवटपर्यंत शिवसैनिक हा उद्धव साहेबांसोबत राहणार। तुम्ही चोऱ्या करा, दरोडे घाला, आमदार फोडा, खासदार फोडा, आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आमदार खासदार निवडून आणणार
आणि शिवसेना जशी होती तशीच पुन्हा तुम्हाला खंबीरपणे दाखवणार. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं बाबरी मशीद पाडल्यावर बाबा हे राम मंदिरसाठी आम्ही केलंय, त्यावेळेला हे भाजपवाले पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे पळून गेले नाहीत. स्वाभिमानाने त्यांनी सांगितले माझ्या शिवसैनिकांनी पाडली आणि राम मंदिर उभा करायचं आहे आम्हाला. तर भाजपानं ज्या त्या वेळेला नेहमी पाठ दाखवायचं काम केलंय. तर आज आम्ही ठामपणे उद्धव साहेबांच्या आदेशानं सांगतो की अख्ख्या भारतात अख्ख्या महाराष्ट्रात शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. त्याचप्रमाणे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज मिरज शहरात आम्ही आंदोलन करतोय. त्या भाजप सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही तीळ मात्र जरी राहिलो तर आमची जागा तुम्हाला दाखवणार. तुम्ही 1000 जरी असला आम्ही 100 जरी शिल्लक राहिलो तर आम्ही शेवटपर्यंत तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन ठेचून राहणार. ज्या वेळेला अमित शहा म्हणतो की शिंदे गट कुछ भी नहीं रहा अभी शिवसेना हो गया, तर तसं काही नाही. उद्धव साहेबांचा शिवसैनिक नेहमीप्रमाणे जिवंतच राहणार. आणि ह्या एकनाथ शिंदेला सुद्धा या अमित शहा बरोबर सहआरोपी करा, कारण त्यांनी ते पैसे या ठिकाणी खासदार फोडीसाठी वापरले असा आमचा आरोप आहे.